नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत 22 डिसेंबर 2020च्या चालू घडामोडी आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जेवढा काही जीएसचा पोर्शन इम्पॉर्टंट आहे तो देखील आपण या ठिकाणी कव्हर करून घेत आहोत. तर बघा, आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा, जेणेकरून रोज सकाळी 7 वाजता जेव्हा आपले लेक्चर अपलोड होते तेव्हा तुम्ही ते पाहू शकाल. तर बघा, आजच्या सेशनमधील तुमच्यासाठीचा प्रश्न काय ते पाहूयात. नुकताच गोवा मुक्ती दिन कधी साजरा करण्यात आला आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा, हा जो प्रश्न आहे तो प्रिव्हियस लेक्चरवरती आधारित आहे आणि याचं जे काही योग्य उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा विद्यार्थी मित्रांनो. बघा, या क्वेश्चनशी रिलेटेड आणखीन काही महत्त्वाच्या इम्पॉर्टंट फॅक्ट्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत. बाकीच्या कोणत्या दिवशी कोणते डेज सेलिब्रेट करण्यात आलेले आहेत ते देखील मी तुम्हाला सांगितलं आहे. जर ते तुम्हाला आठवत असेल तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आणि कमेंट करत चला, आन्सर देत चला, कारण याचा तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होणार आहे. जेव्हा तुम्ही गोष्टी लिहिताय किंवा रिवाईज करताय त्या तुम्हाला आणखीन चांगल्या पद्धतीने लक्षात राहत आहेत आणि तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा फायदा होतो विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या सेशनमधील आपला पहिला प्रश्न काय ते पाहूयात. नुकत्याच कोणत्या देशाला पुढील 2 वर्षासाठी किंवा पुढील 2 ऑलिम्पिकसाठी कोणत्याही जागतिक स्पर्धेत आपले नाव, ध्वज आणि राष्ट्रगीत वापरण्यास बंदी घातली आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 3, रशिया. बघा, CAS म्हणजेच कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन ऑफ स्पोर्ट्स, या कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन ऑफ स्पोर्ट्सने पुढील 2 वर्षासाठी किंवा पुढील 2 ऑलिम्पिकसाठी रशियाला जे आहे ते जागतिक स्पर्धेत आपले नाव, ध्वज आणि राष्ट्रगीत वापरण्यास बंदी घेतलेली आहे किंवा बंदी केलेली आहे. आता याच्या पाठीमागचं कारण काय आहे बघा, बंदी घालण्यापाठीमागचं 2019ला वाडा किंवा ज्याचाच फुल फॉर्म आहे वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सीला देण्यात येणाऱ्या टेस्ट बरोबर रशियानं छेडछाडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा छेडछाडी केलेली आहे आणि याच कारणावरून ही बंदी जी आहे ती रशियावरती घालण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, रशियाशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर रशियाची जी कॅपिटल आहे किंवा राजधानी आहे ती आहे मॉस्को. तर चलन आहे तिथलं रुबल आणि प्रेसिडेंट आहेत व्लादिमीर पुतिन. त्याचबरोबर रशियाबरोबर 2 महत्त्वाचे एक्सरसाइज होत आहेत किंवा युद्धाभ्यास होत आहेत, ते इम्पॉर्टंट आहेत. तर ते बघा, पहिला होतो इंद्र आणि दुसरा आहे एव्हिया इंद्र. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडे कोणत्या देशात रॉयल बंगाल टायगर समुद्र सपाटीपासून 3165 मीटर उंचीवर पाहायला गेला आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 1, नेपाळ. बघा, नेपाळ या ठिकाणी अलीकडेच रॉयल बंगाल टायगर 3165 मीटर उंचीवर पाहायला गेलेला आहे. आणि बघा, ही गोष्ट अत्यंत दुर्लभ आणि असामान्य अशी घटना आहे, त्यामुळे ही जी न्यूज आहे ती चर्चेमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, रॉयल बंगाल टायगर बद्दल जर बघायचं झालं तर हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे, ज्यालाच पॅन्थेरा टायग्रेस या नावाने देखील ओळखतात. हे पॅन्थेरा टायग्रेस जे आहे ते इम्पॉर्टंट आहे, कारण बरेच वेळेला प्राण्यांचं सायंटिफिक नाव जे आहे ते परीक्षेला विचारतात विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, आता नेपाळमध्ये हा आढळलेला आहे. तर नेपाळची जी राजधानी आहे ती आहे काठमांडू. तर काठमांडूमध्येच बघा सार्कचं हेडक्वार्टर आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रेसिडेंट आहेत तिथला विद्यादेवी भंडारी. तर PM आहेत किंवा प्राईम मिनिस्टर आहेत KP शर्मा ओली. बघा, नेपाळबरोबर आपला एक युद्धाभ्यास होतो महत्त्वाचा, ज्याचं नाव आहे सूर्यकिरण. तर याला स्टार मार्क करून ठेवा. तर नेपाळबद्दल जर करंट अपडेट बघायची झाली तर बघा, नेपाळने आणि चीनने केलेल्या एका सर्वेमध्ये किंवा एक सर्वे केलेला होता नेपाळ आणि चीनने, त्यानुसार बघा नेपाळमध्ये स्थित माउंट एव्हरेस्ट. बघा, माउंट एव्हरेस्ट सर्वांनाच माहीत आहे. माउंट एव्हरेस्ट, ज्यालाच नेपाळमध्ये सागरमाता असं म्हटलं जातं आहे, या सागरमाता किंवा माउंट एव्हरेस्टची उंची जी आहे ती 0.86 इतक्या मीटरने वाढलेली आहे असं या सर्वेनुसार लक्षात आलेलं आहे. तर आता माउंट एव्हरेस्टची जी उंची आहे ती आहे 8848.86 मीटर इतकी. त्याच्यानंतर बघा, माउंट एव्हरेस्टबद्दल बरेच वेळेला परीक्षेला प्रश्न विचारले जातात, तर ते काही प्रश्न इम्पॉर्टंट आहेत ते बघूया आपण आता. माउंट एव्हरेस्टवरती चढाई करणारी पहिली भारतीय महिला विचारलं तर ती आहे वच्छिंद्री पाल. त्याच्यानंतर पहिली अपंग महिला जर विचारलं तर त्या आहेत अरुणिमा सिन्हा. बघा, बरेच वेळेला विचारलं जातं परीक्षेला की सर्वाधिक वेळा माउंट एव्हरेस्ट सर करणारे व्यक्ती कोण आहेत. तर ते आहेत कामी शेर्पा, जे की नेपाळचे आहेत विद्यार्थी मित्रांनो, आणि यांनी तब्बल 24 वेळा माउंट एव्हरेस्ट जो आहे तो सर केलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे,
अलीकडेच आयुष मंत्रालयाने उत्तराखंडमधील कोणत्या जिल्ह्यात 200 आयुष आरोग्य व कल्याण केंद्रांना मंजुरी दिली आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे बघा अल्मोडा. इथे ऑप्शनमध्ये थोडी गफलत झालेली आहे तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. इथे अल्मोडा आहे विद्यार्थी मित्रांनो. अल्मोडा या जिल्ह्यात आयुष मंत्रालयाने काय केलेलं आहे 200 आयुष आरोग्य व कल्याण केंद्रांना मंजुरी दिलेली आहे. बघा स्वास्थ्य प्रणालीला मजबूत बनवण्यासाठी ही मंजुरी दिलेली आहे. आता आयुष मंत्रालयाशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर बघा आयुषचा फुल फॉर्म बघायचं झालं तर तो आहे आयुर्वेदा, योगा, नॅचरोपॅथी, युनानी सिद्ध आणि होमिओपॅथी. बघा सध्याचे आयुष मंत्री जे आहेत ते आहेत श्रीपद येसू नाईक. आणि जर अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा हे उत्तराखंडमधीलच सगळे जिल्हे आहेत. आणि याच्याशी रिलेटेड करंट अपडेट बघायचं झालं तर बघा पिथोरागडमध्ये भारतातील पहिलं लायकेन पार्क उभारण्यात येत आहे. तर नैनितालमध्ये भारतातील पहिलं मॉस गार्डन ओपन करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर डेहराडून या ठिकाणी 9व्या सतत पर्वत विकास शिखर संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. तर या क्वेश्चनचे रिलेटेड एवढे महत्त्वाचे पॉईंट आहेत जे तुम्ही नोट डाऊन करून घ्या विद्यार्थी मित्रांनो. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे ICC महिला विश्वचषक 2022चे आयोजन कोणता देश करेल असं तुम्हाला विचारलं. तर बघा यापूर्वी ICC महिला विश्वचषक 2021ला होणार होता. पण ICC महिला विश्वचषक जो आहे तो आता 2022ला होणार आहे. आणि या विश्वचषकाचं आयोजन जे आहे ते न्यूझीलंड हा देश करणार आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 2 न्यूझीलंड. बघा न्यूझीलंड करणार आहे आयोजन. तर न्यूझीलंडची जी राजधानी आहे ती आहे वेलिंग्टन. चलन आहे तिथलं डॉलर. तर अध्यक्ष आहेत जेसिका अर्डन ज्यांची फेरनिवड झालेली आहे यापदी. तर बघा न्यूझीलंडच्या कॅबिनेटमध्ये प्रियांका राधाकृष्णन सामील होणाऱ्या पहिल्या भारतीय आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे ज्याला तुम्ही स्टार मार्क करून ठेवा. बघा प्रिव्हियस लेक्चरमध्येच आपण बघितलेलं होतं ह्युमन फ्रीडम इंडेक्सबद्दल. तर हा ह्युमन फ्रीडम इंडेक्स 2020 जाहीर झालेला आहे आणि याच्यामध्ये टॉप केलेला आहे न्यूझीलंडनं. तर भारताची रँकिंग आहे याच्यामध्ये 111वी. त्याच्यानंतर बघा इथे अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर मेन्स वर्ल्ड कप होणार आहे 2023ला. तर याचं आयोजन भारत करणार आहे. तर श्रीलंकेमध्ये बघा एशिया कप 2021चं आयोजन करण्यात येणार आहे. तर क्रोएशिया हे युरोपिया कार्टा चॅम्पियनशिपचं 2021ला होणाऱ्याचं आयोजन करणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतीच ITBPचे अतिरिक्त महासंचालक कोण बनले आहेत असं तुम्हाला विचारलं. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 4 मनोज सिंग रावत. बघा मनोज सिंग रावत हे 1986च्या बॅचचे ITBP कॅडरचे अधिकारी आहेत आणि हे आता ITBPचे अतिरिक्त महासंचालक बनलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. ITBPबद्दल जर बघायचं झालं तर त्याचा फुल फॉर्म आहे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस ज्याची स्थापना बघा 24 ऑक्टोबर 1962ला झालेली आहे. तर हेडक्वार्टर आहे न्यू दिल्लीमध्ये. बघा ITBPचे जे महानिदेशक होते किंवा महासंचालक होते SS देसवाल यांची नियुक्ती जी आहे ती NSG म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी गार्डचा त्यांना ॲडिशनल चार्ज देण्यात आला होता विद्यार्थी मित्रांनो. तर राहिलेले अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा AP माहेश्वरी म्हणजेच आनंद प्रकाश माहेश्वरी हे CRPF म्हणजेच सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सचे डायरेक्टर जनरल आहेत. तर राकेश असताना बघा यांची अलीकडेच NCB म्हणजेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे डायरेक्टर जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे इस्रोच्या स्पेस सिच्युएशन अवेअरनेस म्हणजेच SSA साठी समर्पित नियंत्रण केंद्राचं नाव काय आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा या स्पेस सिच्युएशन अवेअरनेससाठी समर्पित नियंत्रण केंद्राचं नाव नेत्रा असं ठेवण्यात आलेलं आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 3 नेत्रा. आता बघा नेत्राचा जर फुल फॉर्म बघायचा झाला तर तो आहे नेटवर्क फॉर स्पेस ऑब्जेक्ट ट्रॅकिंग अँड ॲनालिसिस. आणि ह्या नेत्राचं काम काय आहे बघा भारताच्या अंतराळातील संपत्तीवरती लक्ष ठेवण्यासाठी त्याचबरोबर त्याचं ट्रॅकिंग आणि सुरक्षेसाठी हे नेत्रा जे आहे ते ओपन करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हे इस्रोद्वारे ओपन करण्यात आलेलं आहे. आता इथे जर अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा निंजा हा एक ड्रोन आहे जो भारतीय रेल्वेने अलीकडेच रेल्वे संपत्तीवरती लक्ष ठेवण्यासाठी आणि त्याचबरोबर रेल्वे संपत्तीच्या सुरक्षेसाठी तैनात केलेला आहे. तर भारत हा
देखील एक ड्रोन आहे जो DRDOने विकसित केलेला आहे. आता कशासाठी विकसित केलेला आहे बघा, LAC एरियावरती नजर ठेवण्यासाठी हा ड्रोन जो आहे तो DRDOने डेव्हलप करून इंडियन आर्मीला सोपवण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आता इथे इस्रोशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे, तर इस्रोबद्दल आता माहिती पाहूयात. इस्रोची स्थापना बघा 15 ऑगस्ट 1969ला झालेली आहे. तर हेडक्वार्टर आहे बंगळुरू, कर्नाटकमध्ये. बघा बँगलोरमध्येच भारतातील पहिली गर्ल्स फुटबॉल अकॅडमी चालू करण्यात आलेली आहे. तर इस्रोचे अध्यक्ष आहेत के सिवान. प्रक्षेपण केंद्र आहे सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेशमध्ये. पहिला उपग्रह जो लॉन्च केलेला आहे इस्रोद्वारे त्याचं नाव आहे आर्यभट्ट, जो 19 एप्रिल 1975ला रशियाच्या मदतीने लॉन्च करण्यात आलेला होता. तर दुसरा उपग्रह बघा भास्कर 1979ला लॉन्च करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आपले नेक्स्ट क्वेश्चन आहे, ग्लोबल विजनरी ऑफ सस्टेनेबल बिझनेस अँड पीस पुरस्कारने कोणाचा सन्मान केला गेला आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 2, रतन टाटा. बघा रतन टाटा यांचा ग्लोबल विजनरी ऑफ सस्टेनेबल बिझनेस अँड पीस पुरस्काराने सन्मान करण्यात आलेला आहे. आणि हा सन्मान का करण्यात आलेला आहे बघा, शांतीला प्रोत्साहित करणाऱ्या विचारांना चालना देण्यासाठी इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सद्वारे 21 डिसेंबरला यांना या अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. आता इथे अवॉर्डशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे, तर अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा रमेश पोखरियाल यांना वातायन लाईफटाईम अचीवमेंटने सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर नरेंद्र मोदी यांना ICGच्या नोबेल चिकित्सा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर प्रिव्हियस लेक्चरमध्येच आपण बघितलेलं होतं विद्युत मोहन यांना UNEP म्हणजेच युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंटल प्रोग्रामद्वारे यंग चॅम्पियन ऑफ द अर्थ अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेलं होतं आणि हे केवळ 29 वर्षांचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, देशातील पहिले मेगा लेदर पार्क कोणत्या राज्यात बांधले जात आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 1, उत्तर प्रदेश. बघा उत्तर प्रदेशमधील कानपूर या शहरातील रमईपूर या गावात देशातील पहिलं मेगा लेदर पार्क ओपन करण्यात येणार आहे किंवा बांधलं जाणार आहे, ज्याचा खर्च जवळपास 5,850 करोड इतका आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा या पार्कच्या निमित्ताने भारतातील जवळपास 50,000 लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या रोजगार मिळणार आहेत. आता इथे पार्कशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे, भारतातील किंवा देशातील पहिल्या पार्कशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा पश्चिम बंगालमध्ये भारतातील पहिला टायर पार्क निर्माण करण्यात येत आहे. तर गुजरातमध्ये म्हैसागर जिल्ह्यात भारतातील पहिला डायनासोर पार्कची उभारणी करण्यात येत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर उत्तराखंडमध्ये बघा आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्येच डिस्कस केलेलं होतं, उत्तराखंडमधील पिथोरागड या ठिकाणी भारतातील पहिलं लायकेन पार्क जे आहे ते ओपन करण्यात येत आहे. तर बघा आजचा सेशन संपवण्यापूर्वी तुमचा लास्ट डे क्वेश्चन काय होता ते पाहूयात. नुकताच कोणाला गोल्डन पिकॉक एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट अवॉर्ड 2020 मिळाला आहे असं तुम्हाला विचारलं होतं. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर होतं 1, सेल. बघा स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडला गोल्डन पिकॉक एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट अवॉर्ड 2020 मिळालेला आहे आणि सेल ही एक महारत्न कंपनी आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आजचं आपलं लेक्चर इथंच संपत आहे. आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. आपल्या व्हिडिओशी रिलेटेड किंवा करंट अफेअर्सशी रिलेटेड तुम्हाला काहीही क्युरीज असल्या तर त्या देखील कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आपण ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करूयात. आपले व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलच्या कोणत्याही नोटिफिकेशन्स तुम्ही मिस करणार नाही. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.